everyone. Welcome to Radha's Everything World. Say hi. Hi. So it's a new day, new beginning, and vacation mode is on. So आम्ही जात आहोत बाहेर कुठेतरी फिरायला आणि आम्ही कुठे जात आहोत हे तुमच्यासोबत सगळं शेअर होणार आहे लोकेशन वगैरे. सो स्टे ट्यून. आता आमची ट्रेन आलेली आहे. आम्ही ट्रेनमध्ये बसतो आणि मग त्यानंतर तुमच्याशी गप्पा मारतो. हे ना राधा? ये बोल हो. आणि राधा Yes, boss, खूप yes. एक्साइटेड आहे हा. बाय कर ब्लॉगला. बाय. चल. नंतर तुम्हाला राधाचा लुक वगैरे दाखवते. ना जस्ट आता आमची ट्रेन निघाली आहे. So, चला आता तुमच्यासोबत आमची जर्नी सुरू होणार आहे. राधा दुधू पिते तू? राधा तू कुठे चालली? ए बेबी ब्लॉग मध्ये सांग. बेबी डॉल. घुमी चालली सांग ना. राधा मला स्वतःहून सांगते हा मम्मा व्लॉग काढ. व्लॉग ब्लॉग काय सांगते? तिला खूप आवडतं व्लॉग बघायला. आता तिच्या पप्पा जवळ बसली आहे. हो राधा खेळते मस्त है ना राधा? राधाचा एन्जॉय चालू आहे. ओ नो बेटा शूजला हात नाही लावायचा. शूज ठेवून दे. See hour later. सो आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 4:15 आणि आम्ही सगळं पॅक करून बसलो कारण आता नेक्स्ट स्टेशनला आम्हाला उतरायचं आहे. राधाला पण उठवलं आणि ती तर अजिबातच रडली वगैरे नाही, काहीच नाही. म्हणजे असं तिने काही रिॲक्ट करत नाही. मस्त रेडी झाली आणि तिला म्हटलं चल राधा आपल्याला जायचं आहे. सो शी इज सुपर एक्सायटेड. शी इज अ व्हेरी गुड गर्ल. काहीच त्रास नाही, काहीच नाही. रात्रभर छान झोपली, खेळली आणि मध्ये मध्ये आम्ही काही शूट वगैरे केलं नाही. पण ती छान खेळत होती. तर ट्रेनमध्ये एक छोटी मुलगी भेटली होती पण मग आम्ही काही शूट वगैरे असं घेतलं नाही. सो आता आम्ही पुढे कसं काय असतं सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन. फायनली गोकर्ण स्टेशन पोहोचलेलो आहोत आम्ही. इथे आम्हाला वेट करायचा आता थोडा वेळ. बाहेर भरपूर रिक्षा आहे. मला एक काढायला लागला. आत्ता वाजले सकाळचे 7 आणि आम्ही निघालो स्टेशनच्या बाहेरच. आम्हाला लगेच ऑटो भेटली आणि आम्ही रूम बुक केलेला नाही पण आम्ही स्टेशनवरच सर्च केलं रूम. सो आम्ही आता डायरेक्ट त्यांना तिथला ॲड्रेस दिला. ते आम्हाला डायरेक्ट रूमवर सोडतील आणि मग पुढचा सगळं आपलं शेअर होईल. सो तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. सुपर सकाळी सकाळी किती छान फ्रेश अशी हवा आहे. मस्त वाटते. राधा झोपली. तिला थोडा वेळ झोपूच देते म्हटलं. डायरेक्टली रूम आल्यावरच तिला उठवते. सो आम्ही पोहोचलेलो आहोत आता गोकर्णाला आणि आम्ही हे हॉटेल बुक केलं आहे. सो आता आम्ही जातो आतमध्ये. फ्लोरा इन
हॉटेल आहे हे, यांचंच कॅफे पण आहे छोटासा. तर तिथे राधाचे पप्पा आणि राधा बसले वेटिंग. रूम आम्ही आत्ताच घेतला, क्लिनिंग वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे त्यांना बाहेर बसवलं आहे. हे आहे. सो आतमध्ये गेल्यानंतर मी दाखवते तुम्हाला कसं आहे काय. बराच वेळ वेट केल्यानंतर मग आम्हाला आता रूम्स भेटली आहे. हाय हाय हाय. बस बस चला आपण आता डायरेक्ट टाकू. आम्ही आता रूम मध्ये गेल्यावरच तुम्हाला दाखवतो. सो आता ही रूम आम्ही घेतलेली आहे. सो इकडे आहे वॉशरूम. इथे राधा बसली आहे. राधा छान मस्त पैकी सूर्य येतोय. आणि छोटीशी रूम घेतली आम्ही कारण आता दिवसभर तर फिरणारच आहोत. इकडे छान कबड वगैरे दिलेले आहेत त्यांनी, बॅग वगैरे ठेवायला. राधा पडशील तू बेटा. इथे कबड वगैरे दिले. आता आम्ही इथे ठेवतो आमचं सामान सगळं. खाली पण दिले त्यांनी. सो आता आम्ही पटकन रेडी होतो. चला रेडी होतो आणि आम्ही फिरायला जातो. बाय बाय. सो आता आम्ही पटकन रेडी होतो आणि फिरायला जातो कारण आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे वेट करूनच. कारण रूमच अवेलेबल नव्हते, खाली नव्हते इथे. सो मग आम्हाला एक रूम भेटली फायनली. ती क्लीन वगैरे झाली. मग आम्ही बाहेर वेट करत होतो. असं खूप आमचा टाइमपास झालेला आहे आणि फर्स्ट डेलाच टाइमपास झालाय. बघू आता काय होतं काय नाही. आता आम्ही बघतो आता कसं जायचं काय जातं. विचार चाललाय आमचा की एक गाडी वगैरे बुक करायची जेणेकरून आपण पटपट सगळे स्पॉट फिरून येऊ. सो आता रेडी झाल्यानंतर भेटतो तुम्हाला. तर आता आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो आणि आता नेक्स्ट आजच्या दिवसाचा व्लॉग मी स्टार्ट करेन. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आमची जर्नी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.